नमस्कार. तर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे एक नवीन पेशंट आहेत, शिवाजी शिंदे सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. तर सर शिक्षक आहेत आणि सरांच्या काही तक्रारी होत्या. आपण सरांनाच विचारू, सर काय काय तक्रारी होत्या तुमच्या? ऑगस्ट 2022ला ॲक्सिडेंट झाला होता माझा. जवळजवळ 7 टाके पडले होते. ते ॲक्सिडेंट झाल्यानंतर बरं पण झालो. 2-4 महिन्यानंतर परत डाव्या पायाला बगबगणं सुरू झालं. ते काय नेमकं कळालं नाही. त्याच्यानंतर मग ज्यांच्या ट्रीटमेंट घेत होतं त्यांच्याकडे घेतली. जवळजवळ 9-10 महिने झाले, पण ते बगबगणं कमी होण्याऐवजी वाढतच राहिलं. शेवटी सांगलीला परत संजय कुलकर्णी सरांकडे दाखवलं आणि त्यांनी मग सांगितलं की फारसा काही प्रॉब्लेम नाही, पण फिजिओथेरपी करायला पाहिजे. जयसिंगपूरमध्ये सोय आहे आणि फिजिओथेरपी करायला पाहिजे. या थेरपीमध्ये मी शिरोळा यांचं सुरुवातीला होतं, त्यावेळी त्या ठिकाणी 1 दिवस फक्त घेतली होती. पण त्याच्यानंतर परत इथं आल्यानंतर घेतली. आता जवळजवळ 5वा दिवस आहे माझा. त्या 5 दिवसामध्ये माझ्या ज्या तक्रारी होत्या त्या बऱ्यापैकी कमी झाल्या. 100% जरी कमी झाले नसेल तरी सुद्धा गेली 10 महिने मी जो त्रास सहन करतोय. कुठंच मला म्हणजे बऱ्याच प्रकारची औषधं 4 ते 5 डॉक्टर झाले. आमचे फॅमिली डॉक्टर झाले, त्यानंतर न्यूरोलॉजिस्ट झाले, त्यानंतर ऑर्थोपेडिक झाले. पण त्यातून जे माझं मूळ जो त्रास आहे तो काय अजिबात कमी झाला नव्हता. पण या 5 दिवसामध्ये सरांनी बऱ्याच प्रकारचे या ठिकाणी मला जो आवडलेला भाग आहे तो म्हणजे बोन सेटिंग. तर बोन सेटिंग ऐकल्यानंतर मला थोडंसं वाटलं तर बोन म्हणजे हाडं सेट करणार म्हणजे बहुतेक फार त्रास होणार असं मला सुरुवातीला जाणवलं. पण बोन सेटिंग याचा अर्थ त्यांनी सुरुवातीला समजावून सांगितलं आणि त्यांनी स्वतःच्या बोन सेटिंगबद्दल ज्या क्रिया आमच्यावरती केल्या तिथे प्रात्यक्षिक प्रॅक्टिकल 5व्या सुद्धा केलं. तर त्यामधून बराचसा फरक त्या ठिकाणी पडतो आणि प्रॉपर म्हणजे जो बिघाड झाला आहे आपल्या शरीरामध्ये तो बिघाड त्या बोन सेटिंगमधून होतो. त्याच्याबरोबर बाकी सुद्धा ट्रीटमेंट दिल्यानंतर मसाज जो मशीन आहे बेडवरती झोपल्यानंतर ॲटोमॅटिक मसाज जवळजवळ 20 ते 25 मिनिटं मसाज असतं. त्यानंतर ॲक्युपंक्चर आहे, त्यानंतर कपलिंग आहे. त्या सगळ्या ह्याच्यामधून बराचसा फरक आज म्हणजे पडलेला आहे. त्यातून निश्चितपणानं जरी आज 100% झालं नसलं तरी सुद्धा 80-90% मला फरक पडला असं मला स्वतःला जाणवतं आहे. पण आता ट्रेनिंग सुरू आहे आणि शाळेत दिवसभर तो विश्रांती अजिबात नाही, त्यामुळे कदाचित परत त्याचं रिपिटेशन होत असेल. पण निश्चितपणानं थोड्या दिवसांमध्ये बरं होण्याच्या सुरुवात झालेली असं मला वाटतं. तर सरांनी आता सांगितलं. तर सरांचा प्रॉब्लेम काय होता की सरांचं L4 आणि L5 म्हणजे मणक्याचा म्हणजे जो आपला कमरेचा जो मणका आहे कंबर, त्याचा 4थ्या आणि 5व्या मणक्यातली जी गादी होती ती थोडीशी अशी फुटून बाहेर आलेली. त्याला आपण डिस्क हार्निएशन असं म्हणतो. ठीक आहे, डिस्क हार्निएशन. तर त्या डिस्क हार्निएशनमध्ये काय होतं की फुटून बाहेर आल्यामुळे चकती फुटून बाहेर आल्यामुळे त्याच्या मागची जी नस आहे ती दबली जाते. त्याला आपण सायटिक नर्व्स म्हणतो, सियाटिक नर्व्स. आणि ती नस पायाला आपल्या रक्तपुरवठा करत असते. तर साहजिक आहे की ती गादी काय करते, त्या नसाला दाबते. त्या नसाला दबाव बसल्यामुळं त्या नसातून जो रक्तपुरवठा आहे किंवा संवेदना म्हणजे सेन्सरी ज्या नर्व्स असतात, सेन्स देणाऱ्या ज्या आपल्या नसा असतात त्या दबल्या जातात. त्यामुळे त्या पायाला आपल्या झिंझिण्या येणं, मुंग्या येणं, म्हणजे वेदना म्हणजे खूप दुखणं, म्हणजे जडपणा येणं, सुंदपणा येणं असे सगळे म्हणजे चिन्ह दिसायला चालू होतात. तर असंच थोडंफार सरांचं होतं. तर सरांनी मी आज 5 दिवस झाले सरांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. सर तुम्हाला काय औषध वगैरे काय दिलं होतं का मी? नाही, इथं औषध वगैरे कुठल्याही प्रकारचे गोळ्या किंवा टॅबलेट किंवा कुठल्या प्रकारचं औषध दिलं. फक्त बोन सेटिंग करत असताना जर काही तुमच्या बॉडीला त्रास होत असेल तर तो त्रास जाणून यासाठी पेनकिलर घ्यायचा सल्ला दिला होता. पण ती पेनकिलर घ्यायची सुद्धा मला गरज भासली नाही, कारण तेवढं मी सहन केलं. कारण तो त्रास त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्रास आजपर्यंत गेले वर्षभर मी सहन करतो, त्यामुळे त्याचा त्रास त्यापेक्षा कमी होता. त्यामुळं पेनकिलर घ्यायची मला आवश्यकता भासली नाही. कुठल्या प्रकारचं औषध या ठिकाणी दिलं फक्त प्रॅक्टिकली बोन सेटिंग असू दे किंवा मसाज असू दे किंवा कपलिंग असू दे किंवा ॲक्युपंक्चर असू दे, प्रॅक्टिकली या ठिकाणी केलं जातं आणि ती शरीरावरती प्रत्यक्ष आपल्या प्रक्रिया केली जाते. त्यामुळे त्याचा चांगला इफेक्ट मला तरी जाणवतो. सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना म्हणजे काय सांगाल, म्हणजे जे लोक या म्हणजे असल्या पद्धतीच्या या पद्धतीचा त्रास आहे ज्या लोकांना किंवा गुडघेदुखी आहे किंवा सांधेदुखी आहे, अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल आमच्याकडून? निश्चितपणाने या ठिकाणी फिजिओथेरपीकडे आल्यानंतर
जे काही बोन सेटिंग असेल किंवा बाकीचे ज्या क्रिया आहेत त्या केल्या तर निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा परिणाम आपल्यावरती होतो. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या दवाखान्यात गेल्यानंतर सर्जरीचा सल्ला वगैरे दिला जातो, पण त्याच्यातून वेगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यातून तो खर्चसुद्धा पेलवण्यासारखा नसतो. खर्चापेक्षा आपल्याला जो त्रास होतो तो फार असतो. त्यामुळं तो त्रास पूर्णपणे कमी करण्यासाठी या ठिकाणी जर आला तर अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळतं. आणि खरे जर ह्या व्याधीवरती खरा उपचार आहे तो म्हणजे व्यायाम. आज सरांनी हे सगळं बोन सेटिंग वगैरे हे सगळं केल्यानंतर भविष्यामध्ये त्रास होऊ नये यासाठी सकाळ संध्याकाळी व्यायाम, कोणत्या प्रकारचा व्यायाम तुमच्या त्या आजारावरती आवश्यक आहे ते सुद्धा त्याची प्रात्यक्षिक सुद्धा या ठिकाणी सांगितलं. ते व्यायाम सुद्धा दुरुस्त करायचं म्हणजे प्रॉपर शारीरिक व्यायाम आपल्याला करणं आवश्यक आहे आणि तो आपण केला पाहिजे. फक्त औषधं गोळ्या याच्यावरती सगळं बरं होतं असं नाही. तर असे जे काही आजार आहेत त्याच्यावरती निश्चितपणाने या ठिकाणी ॲक्युप्रेशरमध्ये येऊन तर तुम्ही थेरपीमध्ये येऊन उपचार घेतला तर निश्चितपणे तुमचे सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी सुटतील आणि चांगलं जीवन जगण्यासाठी, आनंदायी जीवन जगण्यासाठी या सेंटरचा आपल्याला अतिशय उपयोग होईल असं मला वाटतं. नक्कीच सर. आता सर तुम्हाला इथे आमची सर्व्हिस कशी वाटली, म्हणजे आमचा स्टाफ कसा होता, त्यांचं कसं बोलणं होतं किंवा तुमच्याकडे कसं काळजीपूर्वक लक्ष देण्यात आलं ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्हाला? आणि सर्वसाधारण माणसाला हा जो उपचार आहे, ही जी थेरपी आहे, ही जी बोन सेटिंगचा जो उपचार आहे हा त्यांना परवडणारा आहे का? निश्चितच या ठिकाणी स्टाफबद्दल बोलायचं झालं तर मी सुरुवातीला जेव्हा फोन केला त्यावेळी मला खरं तर ॲड्रेस शिफ्टिंग झाल्यामुळं ॲड्रेस माहीत नव्हता. पण त्या मॅडम स्वतः म्हणजे रोडवरती सुद्धा आल्या होत्या की नेमका रस्ता सापडतो की नाही ते बघण्यासाठी. आणि त्याच्यानंतर परत दवाखान्यात म्हणजे या ठिकाणी सेंटरवर आल्यानंतर सुद्धा त्यांची अतिशय नम्रतेची वागणूक असेल. सरांची त्या बाबतीत काही बोलायचा प्रश्नच नाही. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्वच्छता असेल किंवा तुम्हाला ते मशीन लावत असताना तुमचे कपडे वगैरे वर करणं, तर कोणत्याही प्रकारचं आपल्या घरीसुद्धा तशा प्रकारची वागणूक मिळत नाही. त्या पद्धतीनं आपुलकीनं त्या ठिकाणी ती वागणूक केली. आणि खर्च जर दिवसाला म्हणलं तर फक्त 400 रुपये आहे. पण 400 रुपयाच्या मानानं आपण दवाखान्यात दिवसाला 4 ते 5 हजार घेतो. दिवसाला इथं 400 रुपये द्यायला काहीच अडचण नाही. आणि जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस, त्याच्यापेक्षा कमी दिवसामध्ये सुद्धा तुमचा जसा आजार असेल किंवा त्याला किती कालावधी म्हणजे याच्यावर झालं त्याप्रमाणे तो कालावधी लागतो. आता मला एवढा त्रास होऊन सुद्धा माझं 5 दिवसामध्ये बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे. तर माझ्या इच्छेनं आणखीन परत 1-2 दिवस लागले तरी सुद्धा मला काही हरकत नाही, कारण त्याच्यापेक्षा कितीपर्यंत मी त्रास आज यापूर्वी सहन केला आहे. त्या त्रासापेक्षा हा खर्च विचारात घेतला तर काहीच नाही. अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा या पद्धतीचा खर्च त्या ठिकाणी करून आपलं जीवन सुखकर त्या ठिकाणी करू शकतो. खूप छान सर. तर सरांनी आता आपल्या या प्रेक्षकांना त्यांचं मनोगत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं त्यांना इथे कशी ट्रीटमेंट मिळालेली आहे, कशी वागणूक मिळाली, या ट्रीटमेंटचा किती त्यांना फायदा झालेला आहे. तर हे सगळं सरांनी त्यांच्या म्हणजे मुखातून म्हणजे त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. तर सरांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो की सर तुम्ही खूप छान आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं आणि तुमचा जो अनुभव आहे आमच्याकडे आल्यानंतरचा या ट्रीटमेंटचा अनुभव तुम्ही या प्रेक्षकांकडे मांडला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद सर.